नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रगती नागरे. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी आपण सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. आज आपण वर्ग 10वी विषय मराठी व्याकरणामध्ये समास हा घटक अभ्यासणार आहोत. आज आपण समास म्हणजे काय, समासाची उदाहरणे हे आपण अभ्यासणार आहोत. नेमका समास कशास म्हणतात तर शब्दाचा संक्षेप करून जो नवीन जोड शब्द तयार होतो त्याला समास असे म्हणतात. आता इथे मी एक परिच्छेद लिहून दाखवलेला आहे. या परिच्छेदानुसार तुम्हाला कळेल की समास म्हणजे नेमकं काय. इथे असं लिहिलंय, भाऊ आणि बहीण दोघे प्रत्येक दिवशी विद्येच्या आलयात जातात. बघा, लक्ष देऊन ऐका. भाऊ आणि बहीण दोघे प्रत्येक दिवशी विद्येच्या आलयात जातात व अभ्यास करतात. संध्याकाळी ते क्रीडेसाठी असलेल्या अंगणात खेळतात. सोमवारी दोघे ज्याचा कंठ निळा आहे त्या देवाची प्रार्थना करतात. आता या वाक्यामध्ये भाऊ आणि बहीण हे जे शब्द आहे, तर इथे मी आता घेते भाऊ बहीण. म्हणजे याचा अर्थ मी काय केलेला आहे, भाऊ आणि बहीण, तर त्याच्यामध्ये मी काय केलंय, आणि हा जो शब्द आहे हा आणि शब्द गाळला आहे. बरोबर आहे. म्हणजे असं कोणता एकच शब्द तयार झाला, एकच जोड शब्द तयार झाला, भाऊ बहीण. भाऊ आणि बहीण, तर याच्यामधला जो मी आणि शब्द आहे हा आणि शब्द वगळलाय किंवा काढून टाकलेला आहे. त्याच्यापासून एक नवीन जोड शब्द तयार झालेला आहे. म्हणजेच याला काय म्हणायचं, या प्रक्रियेलाच काय म्हणायचं, समास असे म्हणतात. म्हणजे भाऊ व बहीण आणि शब्द वगळला, भाऊ बहीण हा शब्द तयार झालेला आहे. तसेच प्रत्येक दिवशी, प्रत्येक दिवशी म्हणजे काय, प्रत्येक दिवशी म्हणजे दररोज. प्रत्येक दिवशीच्या ऐवजी मी कुठला शब्द घेतलाय, दररोज. त्याच्यानंतर विद्येच्या आलयात. विद्येच्या आलयात म्हणजे काय, तर विद्यालयात. विद्येच्या आलयात म्हणजे काय, तर विद्यालयात. म्हणजे मी काय केलेले आहे, शब्दाचा संक्षेप केलेला आहे. शब्दांचा काय केलेला आहे, संक्षेप केलेला आहे. आणि शब्दाचा संक्षेप करून मी हा नवीन जोड शब्द तयार केलेला आहे, भाऊ बहीण, दररोज, विद्यालयात. त्याचप्रमाणे संध्याकाळी ते क्रीडेसाठी असलेल्या अंगणात खेळतात. क्रीडेसाठी असलेल्या, क्रीडेसाठी असलेल्या म्हणजे काय, तर क्रीडांगण. जिथं आपण खेळतो त्या जागेला आपण काय म्हणणार, क्रीडांगण, मैदान. तर क्रीडेसाठी असलेल्या अंगणात म्हणजे क्रीडांगण. त्याच्यानंतर सोमवारी ज्याचा कंठ निळा आहे, म्हणजे आता इथे काय केलं, प्रत्येकाची माहिती सांगितली. समजा क्रीडेसाठी असलेल्या अंगणात म्हणजे त्याची माहिती दिली क्रीडांगणाची, बरोबर आहे. तसेच ज्याचा कंठ निळा आहे, मग कोण असं ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे, शंकर. शंकराचा कंठ काय निळा आहे, सोमवारी त्या देवाची ते प्रार्थना करतात. म्हणजे त्याचा अर्थ ज्याचा कंठ निळा आहे म्हणजे कोण, नीलकंठ, बरोबर. म्हणजे हा परिच्छेद जर मी तुम्हाला पुन्हा एकदा लिहायला सांगितला तर तुम्ही कसे लिहाल, भाऊ बहीण दोघे दररोज विद्यालयात जातात व अभ्यास करतात. संध्याकाळी ते क्रीडांगणावर खेळतात. सोमवारी दोघे नीलकंठाची प्रार्थना करतात. म्हणजे इथं काय केलंय मी, तर शब्दांचं काय केले, शब्दांची मी एक प्रकारे काय केलेली आहे, एक संक्षेप केलेला आहे. आणि ते संक्षेप करून मी हा काय केलेला आहे, नवीन जोड शब्द तयार केलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे भाऊ आणि बहीण, ह्या भाऊ बहिणीमध्ये मी आणि शब्द काढलेला आहे. त्याच्यानंतर प्रत्येक दिवशी, या प्रत्येक दिवशी मध्ये मी त्याचा एकच एक शब्द संक्षिप्त रूपात तयार केलेला आहे, तो म्हणजे दररोज. तिसरं विद्येच्या आलयात म्हणजे विद्यालयात म्हणजे च्या. हा जो विद्येच्या हा जो च्या शब्द, आलयात, विद्यालयात, म्हणजे मी च्या शब्द वगळलाय तिथला आणि विद्यालयात शब्द तयार झालेला आहे. नंतर क्रीडेसाठी असलेल्या अंगणात म्हणजे साठी असलेला हा जो शब्द आहे, क्रीडेसाठी असलेल्या म्हणजे साठी असलेल्या हा शब्द मी तिथं गाळलेला आहे. आणि तिथं कोणता शब्द नवीन तयार झालेला आहे, क्रीडांगणात. आणि त्याच्यानंतर ज्याचा कंठ निळा आहे म्हणजे त्या देवाची एक माहिती दिलेली आहे की कोणाचा कंठ निळा आहे, असा कोणता देव, ओळखा भाऊ. तर ज्याचा कंठ निळा आहे ही माहिती मी वगळलेली आहे, त्याऐवजी मी कुठला शब्द टाकलेला आहे, नीलकंठ टाकलेला आहे, बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलेली आहे, इथं शब्दांची काटकसर केलेली आहे. शब्दाची काटकसर करून काय केलेले आहे, आपण सोपे, सुटसुटीत असे शब्द काय केले, इथे नवीन जोड शब्द वापरले गेलेले. म्हणजेच तुमच्या या परिच्छेदावरून असं लक्षात आलं असेल की शब्दांचा संक्षेप करून
जो नवीन जोड शब्द तयार होतो, शब्दाचा संक्षेप करून जो नवीन जोड शब्द, आपल्याला अर्थ याचा बदलवायचा नाहीये, आहे तसाच अर्थ ठेवायचा आहे. फक्त आपण शब्दाचं काय केलेलं आहे, एक संक्षिप्त रूप दिलेलं आहे, त्याला संक्षिप्त स्वरूप दिलेलं आहे. म्हणजे शब्दाचा संक्षेप करून जो नवीन जोड शब्द तयार होतो त्याला समास असे म्हणतात. त्याच्या पुढे मग हा जो नवीन शब्द तयार झालेला आहे, मग ह्या जोड शब्दाला काय म्हणायचं, तर समास असे म्हणतात. सॉरी, हा जो नवीन जोड शब्द तयार झालेला तर याला काय म्हणायचं आपल्याला, सामासिक शब्द. भाऊ बहीण, दररोज, विद्यालयात, क्रीडांगण, याला काय म्हणायचं आपल्याला, सामासिक शब्द असे म्हणतात. आणि या सामासिक शब्दांची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात. बघा, एक परिच्छेद आहे आणि त्या परिच्छेदामध्ये समास म्हणजे काय, सामासिक शब्द म्हणजे काय, विग्रह म्हणजे काय याची व्याख्या दडलेली आहे. याची उदाहरणं या परिच्छेद मध्ये आपल्याला आढळून येतात. तर भाऊ आणि बहीण, तर आणि हा शब्द मी काढलेला आहे, तो आणि शब्द मी वगळल्यानंतर भाऊ बहीण हा एक सामासिक शब्द तयार झालेला आहे, बरोबर आहे. आणि हा सामासिक शब्द कुठून तयार झाला, तर आपण काय केले, नवीन जोड शब्द तयार केलेला आहे आणि त्या जोड शब्दाला आपण तो सामासिक शब्द म्हणतो. आणि या सामासिक शब्दांचीच आपण काय केलेली आहे, फोड केलेली आहे आणि त्या फोड करण्याच्याच पद्धतीला आपण विग्रह असे म्हणतात. मग याच्यावरून एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवता येईल समासाच्या बाबतीमध्ये, की कमीत कमी दोन शब्द एकत्र येणे. समास म्हणजे काय, तर कमीत कमी दोन शब्द एकत्र येणे. सामासिक शब्द म्हणजे काय, तर दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेला जोड शब्द. दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेला जोड शब्द. आणि विग्रह म्हणजे काय, तर विग्रह म्हणजे शब्दाची फोड करून सांगणे. विग्रह म्हणजे काय, तर शब्दांची फोड करून सांगणे. आता बघा, भाऊ बहीण हे मी शब्द घेतलेले, तर हा झाला सामासिक शब्द. तुम्हाला जर याचा विग्रह करायला सांगितला तर तुम्ही कसे करणार, भाऊ आणि बहीण. त्याचप्रमाणे दररोज, दररोजचा आपण काय करणार आहे विग्रह, प्रत्येक दिवशी. दररोज म्हणजे काय, प्रत्येक दिवशी. त्याच्यानंतर विद्यालय, विद्यालयाचं काय, विद्याचे आलय किंवा विद्येचे घर, बरोबर आहे, त्याला काय म्हणायचं, विद्यालय. विद्यालय, विद्येचे आलय. त्याच्यानंतर क्रीडांगण, क्रीडांगणचं काय सांगता येईल आपल्याला, क्रीडेसाठी जे अंगण आहे ते क्रीडांगण. आणि नीलकंठ, नीला ज्याचा कंठ आहे तो म्हणजे कोण, भगवान शंकर, बरोबर आहे. तर याच्यावरून आपल्याला समासाचे प्रकार पडतात, आपल्याला ते बघायचे. तर समासामध्ये कमीत कमी दोन शब्द वापरतात. समासामध्ये किती शब्द असतात, कमीत कमी दोन शब्द वापरतात. आणि समासातील जे शब्द आहे त्या शब्दांना काय म्हणतात, पद असे म्हणतात. म्हणजे पहिलं पद, दुसरं पद, प्रधान पद, गौण पद, बरोबर. तर समासातील शब्दांना पद असे म्हणतात. आता पुढे आपल्याला पाहायचे समासाचे प्रकार. समासाचे एकूण 4 प्रकार पडत आहेत, तर त्याच्यामध्ये ते प्रकार आपल्याला पाहायचे. मुख्य 4 प्रकार पडतात समासाचे. तर जे पहिले पद असते, पहिले पद म्हणजे कोणते, तर ते प्रधान पद असते. पहिले पद हे प्रधान आणि दुसरे जे असते ते गौण असते, म्हणजे कमी महत्वाचे असते. प्रधान जे असते ते महत्वाचे असते, गौण म्हणजे कमी महत्वाचे असते. तर जेव्हा वाक्यामध्ये पहिले पद महत्वाचे आणि दुसरे पद जर गौण असेल तर हा समासाचा कोणता प्रकार समजवायचा, अव्ययीभाव समास. कोणता प्रकार आहे हा, अव्ययीभाव समास. म्हणजे ज्याच्यामध्ये पहिले पद हे प्रधान असते आणि दुसरे पद हे गौण असते, तेव्हा समासाचा कोणता प्रकार आहे हा, अव्ययीभाव समास. त्याच्यानंतर जर दुसरे पद हे गौण असेल, दुसरे पद काय असेल, गौण असेल म्हणजे मायनस, आणि दुसरे पद हे काय असते, प्रधान असते, तर त्याच्यामध्ये तो कोणता समास आहे, तत्पुरुष समास. कोणता समास आहे तो दुसरा प्रकार, तत्पुरुष समास. हा समासाचा दुसरा प्रकार आहे, तत्पुरुष समास. त्याच्यानंतर तिसरा आहे, पहिलं पद हे प्रधान आहे आणि दुसरंही प्रधान आहे. पहिलं पद हे प्रधान आहे, दुसरंही प्रधान आहे. मग याच्यावरून कोणता समास होतो, द्वंद्व समास. कोणता समास होतो हा, द्वंद्व समास. आणि चौथा जो प्रकार आहे की त्याच्यामध्ये पहिले पद ही गौण आहे आणि
आणि दुसरे पदही काय आहे, गौणच आहे, तर त्याच्यावरून बहुब्रीही समास. हे समासाचे असे एकूण 4 प्रकार पडतात. पहिलं पद आहे अव्ययविभाव समास, दुसरा आहे तत्पुरुष समास, तिसरा आहे द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुब्रीही समास. असे समासाचे एकूण 4 प्रकार पडतात. मग लक्षात ठेवायचे आपल्याला की पहिलं पद जर प्रधान आहे, समजा आपण मागच्या परीक्षेमध्ये बघितलं की दररोज, हे म्हणजे काय, पहिलं पद काय, प्रधान आहे म्हणून ते अव्ययविभाव समास झाले. त्याच्यानंतर दुसरं विद्यालय, क्रीडांगण, तर याच्यामध्ये काय, दुसरे पद प्रधान आहे म्हणून ते तत्पुरुष समास आहे. तिसरं द्वंद्व समास की ज्याच्यामध्ये भाऊ बहीण, तर दोन्ही पदे काय आहेत, प्रधान आहेत, मग त्याला म्हणायचं आपण द्वंद्व समास. आणि चौथा आहे बहुब्रीही समास, म्हणजे उदाहरणार्थ नीलकंठ, तर याच्यामध्ये काय आहे, दोन्ही पद हे काय आहे, गौण आहेत. म्हणून अशा प्रकारे समासाचे एकूण किती प्रकार पडतात, 4 प्रकार पडतात. अव्ययविभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुब्रीही समास. मग यावर्षी आपल्याला या इयत्तेमध्ये अव्ययविभाव समास, तत्पुरुष समास आणि द्वंद्व समास असे समासाचे 3 प्रकार आपल्याला अभ्यासाचे आहेत. त्याच्यामध्ये पहिला आपल्याला पाहायचे अव्ययविभाव समास. अव्ययविभाव समास बघा. आणि हा दररोज शाळेत जाते, आणि हा दररोज शाळेत जाते, आणि हा दररोज शाळेत जाते, बरोबर आहे. आपण अव्ययविभाव समासाची आपण काय करतोय आता, उदाहरणे बघतोय. आणि हा दररोज शाळेत जाते, आणि हा कधीही गैरहजर राहत नाही, आणि हा कधीही गैरहजर राहत नाही. त्याच्यानंतर तिसरं, आणि हा यथाशक्ती, आणि हा यथाशक्ती मैत्रिणींना मदत करते, आणि हा यथाशक्ती मैत्रिणींना मदत करते. बघा आता या वाक्यामध्ये आणि हा दररोज शाळेत जाते, आपण जे सुरुवातीला जो परिच्छेद पाहिला तर त्याच्यामध्ये त्यातले शब्द इथे दिसत आहेत आपल्याला की आणि हा दररोज शाळेत जाते, म्हणजे याचा अर्थ इथे दररोज हा एक सामासिक शब्द आहे, आणि हा कधीही गैरहजर राहत नाही, गैरहजर हा एक सामासिक शब्द आहे. तिसरं, आणि हा यथाशक्ती मैत्रिणींना मदत करते, म्हणजे यथाशक्ती हे सामासिक शब्द आहे. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये दररोज, गैरहजर आणि यथाशक्ती असे तिन्ही वाक्यामध्ये हे 3 सामासिक शब्द आलेले आहेत. तर दररोज जर हा शब्द जर आपण घेतला बघा दररोज, तर याच्यामध्ये दर अधिक रोज पहिले पद आणि दुसरे पद शब्दांची फोड केली मी, दर अधिक रोज, तर याच्यामध्ये पहिलं पद दर आहे, दुसरं पद रोज आहे, म्हणजे दर जे आहे हे महत्वाचे पद आहे, म्हणून आपण याला अव्ययविभाव समास असे म्हणतो. दर हे जे आहे हे पहिलं पद आहे आणि हे महत्वाचे पद आहे, म्हणून हे कोणते अव्ययविभाव समास. त्याच्यानंतर दुसरं आपण जे पाहिलं होतं ते गैरहजर, मग याचं आपण काय करणार फोड, गैर अधिक हजर, बरोबर आहे, गैर अधिक हजर, तर याच्यामध्ये सुद्धा पहिलं पद हे महत्वाचे आहे. त्याच्यानंतर यथाशक्ती, यथाशक्ती, यथा अधिक शक्ती, म्हणजे याच्यामध्ये यथा हे पहिले पद काय आहे, महत्वाचे आहे. मग याचाच अर्थ पहिल्या पदामुळे वरील सामासिक शब्दांना विशिष्ट अर्थ प्राप्त झाला. याचा अर्थ आपण काय सांगू शकतो की पहिलं जे पद आहे दर, गैर, यथा, ते या पदामुळे काय झालेले, सामासिक शब्दांना विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला आहे, आणि म्हणून वरील सामासिक शब्दात पहिले पद काय झाले, महत्वाचे. तुम्ही म्हणाल हे पहिलं पदच महत्वाचं काय, तर पहिल्या पदामुळे वरील सामासिक जे शब्द आहेत त्या सामासिक शब्दांना काय विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला आहे, आणि म्हणून या वरील शब्दांना सामासिक शब्दामध्ये पहिले पद काय झालेले महत्वाचे आहे. मग आपण अव्ययविभाव समास कशाला म्हणतात, त्याची व्याख्या काय, अव्ययविभाव समासाची काय व्याख्या सांगता येईल, तर ज्या समासातील
पहिले पद महत्वाचे असून बहुधा ते उपसर्ग असते. बघा लक्षात घ्या, ज्या समासातील पहिले पद महत्वाचे असून बहुधा ते उपसर्ग असते व जो सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाचे कार्य करतो, जो सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाचे कार्य करतो त्या समासाला अव्ययीभाव समास असे म्हणतात. अव्ययीभाव समासाची काय व्याख्या आहे की ज्या समासातील पहिले पद महत्वाचे असून बहुधा ते उपसर्ग असते व जो सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाचे महत्वाचे कार्य करतो त्या समासाला अव्ययीभाव समास असे म्हणतात. उदाहरणार्थ दररोज, गैरहजर आणि यथाशक्ती ही अव्ययीभाव समासाची काय आहेत उदाहरणे आहेत. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे, दर म्हणजे पहिले पद काय आहे उपसर्ग आहे म्हणजे दररोज, मग हे काय झालंय हे क्रियाविशेषण अव्यय झाले. त्याच्यानंतर आपण बघितलं गैर, तर गैर मध्ये पहिले पद हे उपसर्ग आहे म्हणजेच गैरहजर हे काय झाले क्रियाविशेषण अव्यय झाले. आणि तिसऱ्यामध्ये यथा हे पहिले पद यथाशक्ती, तर हे सुद्धा यथा हे उपसर्ग आहे म्हणून हे काय आहे क्रियाविशेषण अव्यय आहे. आणि म्हणून दररोज, गैरहजर, यथाशक्ती हे तिन्ही काय आहेत सामासिक शब्द अव्ययीभाव समासाचे आहेत. हे तिन्ही शब्द जे आपण पाहिले या वाक्यामध्ये तर या तिन्ही शब्द हे काय अव्ययीभाव समासाचे काय आहेत उदाहरण आहेत या वाक्यांमध्ये. त्याच्यानंतर आता अव्ययीभाव समासाचे काही सामासिक शब्द आहेत. ह्या अव्ययीभाव समासाचे काय आहे काही सामासिक शब्द आहेत. तर हे सामासिक शब्द आपण पुढील लेक्चर मध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.